नमस्कार, आपण पाहत आहात आवाज माझा. आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्या होळकर या सर्व महापुरुषाला वंदन करून आज राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित आघाडी आणि सर्व बहुजन पक्ष, आदरणीय या राज्याचे नेते बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि सर्व पक्षाचे नेतेगण, बांधवांनो, महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय. आमच्या छोट्या पार्ट्यांची अवस्था या सत्ताधाऱ्यांनी कशी केली ती तुम्हाला माहीत आहे. म्हणून वेळ कमी झाल्यामुळं, आम्हाला वेळ कमी असल्यामुळं थोडंसं आम्ही हे करतोय. मी आपल्याला विनंती करतो की एक सामाजिक अभिसरण करण्याचा प्रयत्न करतोय. या देशामध्ये प्रस्थापितांची सत्ता असते. मतदान आमचं 90% असतं, पण शासनकर्ते हे मात्र 10% 12% का असतात, त्याला जिम्मेदार आम्ही आहे. आपण मंडळी न विकणारा समाज तयार केला तर न विकणारा नेता तयार होईल. आपली मतदान जास्त असतं, पण कार्यकारिणीमध्ये आपली माणसं कमी असतात. याची कारणं काय आहे हे आम्ही शोधलं पाहिजे. नुसता नेत्यांना दोष देऊन उपयोग नाही, जनतेने देखील शहाणं झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचं नाव सारेच पक्ष घेतात, साऱ्यांनाच पुळका येतो, पण सत्तेत घेताना मात्र त्यांना आमच्या पक्षाची लाज वाटते आणि जवळ घेत नाहीत. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातून काम करत आहे. शाहू फुले आंबेडकर खऱ्या अर्थानं सत्तेत कसा आला पाहिजे याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे. आम्ही आघाड्या केलेत. आता आमची बाळासाहेबांची आघाडी झाली. आमच्या सीटा किती आहेत अजून मला माहीत नाहीत. साऱ्या मिळून आमचं पूर्ण बसलं का नाही. पण माझी विनंती आहे, जे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात प्रस्थापित व्यवस्था आहे. आणि मला आणि बाळासाहेबांना आम्हाला काय करायचं तर या देशातली व्यवस्था हॉरिझॉन्टल आहे, परपेंडिक्युलर आहे. ती वी वॉन्ट हॉरिझॉन्टल करायची आहे. मग हॉरिझॉन्टल कधी कराल? ज्यावेळेस तुमचे MP तुमचे पाहिजेत, MLA तुमचे पाहिजे, सरकारं तुमची पाहिजेत, त्यावेळेस हे घडणार आहे. आम्ही सारे सांगतो की भारताची घटना बदलली नाही पाहिजे, मग घटनेच्या तिथं माणसं तुमची पाहिजेत ना. माणूस आहे का तिथं कोण? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. गोपीनाथ मुंडे पुढं मी भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये होतो, नाही असं नाही. त्यावेळेस काँग्रेसवाल्यांना फार मस्ती आलती की ते आम्हाला विचारायचीच नाहीत. म्हणून आम्ही काय केलं, त्यांच्याबरोबर युती केली. पण स्वतःचा पक्ष काढला, स्वतःच्या पक्षातून 4 आमदार केले आणि 4 राज्यात पक्षाला मान्यता मिळवली. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये मिळवून आज आम्ही सांगलीला आलेलो आहे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. सांगली ही सुरुवात आहे. आम्हाला सांगलीच्या जनतेने जर आम्हाला साथ दिला तर हेच गणित आम्ही महाराष्ट्रात उभा करू. आणि मस्तवाल जे BJP आहे, मस्तवाल जे मोठे पक्ष आहे, त्यांची मस्ती वितरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण तुम्ही साथ दिली पाहिजे, तुम्ही साथ दिली पाहिजे. आमच्याकडे कारखाना नाही, साखर कारखाना, सुतगिरणी नाही, म्हणून आम्ही तुम्हाला मताला पैसे वाटू शकत नाही. पण आम्ही स्वाभिमान देण्याची भूमिका केली आहे. स्वतःची झोपडी जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. म्हणून स्वतःचा दांडा आणि स्वतःचा झेंडा घेऊन आज आम्ही तुमच्यावर उभा आहे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, टीका टिप्पणी आम्ही कोणाला करणार नाही. आपलं सरकार बनली पाहिजेत, आपले आमदार खासदार बनले पाहिजेत. आम्ही सर्व समाजाला मोका देतो. पण आम्हाला बनवताना फक्त दलिताचं नेतं म्हटलं जातं, OBCचं नेतं म्हटलं जातं आणि आमचे आमदार खासदार तर सर्व समाजाचे असतात. पण पुकारताना आमचा माणूस काय करतो, OBCचे नेते आले, दलिताचे नेते आले. अरे तुम्ही तरी सुधारलं पाहिजे ना. आज माझा सुरतचा महापौर ब्राह्मण समाजाचा आहे, 3 आमदार मराठा समाजाचे आले, 1 OBCचा आला, तरी आम्हाला पकडताना तुम्ही काय दलितांचे नेते. थोडं वेळ जरा बदला तरी कमीत कमी. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महानगरपालिकेला संधी द्यायचा प्रयत्न करा. हा प्रयोग आम्ही बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू आणि सरकार आमचंच बनवू. आम्ही कोणाला भीक मागायची गरज नाही. वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडरच्या भूमिकेत आम्ही असू. म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, मला वेळ झाला, आदरणीय बाळासाहेबांना आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा. आणि जे जे आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे वंचितचे उमेदवार असतील त्यांना आपण मतदान देऊन महाराष्ट्राच्या क्रांतीचं बीज सांगलीतून उभा करावं, असे आपल्याला नम्र आवाहन करून आपल्या जागे येतो. जय हिंद, जय भारत. सर्व उमेदवारांना मी विनंती करतो
की त्यांनी साहेबांचा जो सत्कार करणार आहेत त्यासाठी समोर यावं आणि साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. सगळे उमेदवार पुढे या. जा पुढे. लाचारी आमच्या हातात सत्तेची दोरी प्रस्थापितांनो फिरा माघारी बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी आली वंचित 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 आघाडी. चिन्ह काय मिळाले रासगोला? चिन्ह काय मिळाले कप बशी लिफाफा असं वेगवेगळे लिफाफा आहे त्याच्यावर मी तरी लिहून ठेवलं. आणि वंचित कब्बशी आणि लिफाफा कब्बशी लिफाफा कब्बशी आणि लिफाफा. हॅलो, नवीन रिपोर्टरनी जरा खाली बसलेलं बरं आहे. सीझन रिपोर्टर जरा समोर बसतील म्हणजे. जिल्ह्याचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नितीन सोनवणे, महासचिव दिलीप कांबळे, राजकीय ओबीसी महासंघाचे असणारे अध्यक्ष अनिल आंबोरेजी आणि मंचकावरती उपस्थित या ठिकाणी रासपाचे असणारे अध्यक्ष जानकरजी, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, मी उमेदवारांची तिन्ही आघाड्यांची जी आहेत त्या उमेदवारांची नावं या ठिकाणी वाचतो. प्रभाग क्रमांक 3D राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार पवन शमुवेलू चंदनशिवे, संध्या जॉर्ज आवाळे प्रभाग क्रमांक 6B, आकाराम परशुराम कोळेकर प्रभाग क्रमांक 7B, पुष्पा देवप्पा आलदर प्रभाग क्रमांक 12B, कृष्णा लक्ष्मण मसाळ प्रभाग क्रमांक 14D, संग्राम राजाराम मोरे प्रभाग क्रमांक 17D, ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार शिवाजी अर्जुन त्रिमुखे प्रभाग क्रमांक 19D, चंद्रकांत मधुकर मालवणकर प्रभाग क्रमांक 14B, संगीता सुरेश कांबळे प्रभाग क्रमांक 13K. या ठिकाणी काही उमेदवारांना असणारा कब्बशी आहेत, काही जणांना लिफाफा आहे. वंचित बहुजन आघाडीचे असणारे अधिकृत उमेदवार शिवाजी वाघमारे प्रभाग क्रमांक 1A, प्रिया मधुकर चंदनशिवे प्रभाग क्रमांक 3A, प्रतीक सूर्यकांत कुकडे प्रभाग क्रमांक 5D, भारती दक्षित कुमार भगत प्रभाग क्रमांक 8K, सतीश श्रीरंग सर्वदे प्रभाग क्रमांक 8A, मोहन पोपट साबळे प्रभाग क्रमांक 2D, सुभाष गोरख काबळे प्रभाग क्रमांक 10A, निशा गणेश बचुटे प्रभाग क्रमांक
1 संजय राजाराम शिंदे प्रभाग क्रमांक 10 मोहम्मद इरफान केडिया प्रभाग क्रमांक 9 मेहराज जहांगीर मकामदार प्रभाग क्रमांक 2 आणि पुरस्कृत केलेले उमेदवार भारत परिसा चौगुले 18 या सगळ्यांची असणारी निशाणी ही गॅस सिलेंडर आहे. तेव्हा मित्रपक्षाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे असणारे उमेदवार ओबीसी महासंघाचे असणारे उमेदवार भारत चौगुले प्रभाग क्रमांक 18 यांचं बंद लिफाफा हे पाकिट आहे. यांच्या समोरचं बटन दाबून आपण ह्यांना प्रचंड मताने विजयी करा ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. मित्रो, आपण असणारा इथे युती करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. बोलणी होत होत्या, जागा वाटपही होत होते, पण अचानकपणे कुठून नाही कुठून तरी फोन यायचा, धमकी यायची आणि इतर पक्षाचे लोक निघून जायची अशी परिस्थिती. आम्ही त्यांना विचारलं काय झालं, काय नाही आम्ही नंतर सांगतो. फॉर्म भरेपर्यंत वाट बघितली, पण शेवटी लक्षात आलं की वंचित बरोबर कोणाचीच युती झाली नाही पाहिजे असं दबाव तंत्र या ठिकाणी वापरण्यात आलं. हे दबाव तंत्र वापरण्यात आलं. आपण या दबाव तंत्राचं असणारं लक्षात घेतलं पाहिजे की नगरपालिकेमध्ये बिना पैशाने बिना सोयी सवलतीने आपण जो विजय पावला, जो विजय मिळवला, त्या विजयाची असणारी धास्ती इथल्या राजकीय पक्षाने घेतली आहे. मी नागपूरचं उदाहरण सांगेन. BJPने तिथे जाहीर केलं की आम्ही असणारे एकनाथ शिंदेबरोबर बसणार नाही. त्यांनी नंतर जाहीर केलं की आम्ही असणारा अजित पवारांच्या गटाबरोबर सुद्धा बसणार नाही. एकनाथ शिंदेचे असणारे अध्यक्ष जे होते, जिल्हा अध्यक्ष, यांचा फोन आपले असणारे अध्यक्ष जे आहेत अनिकेत मंगेश वानखेडे त्यांना असणारा गेला आणि ते म्हटले फोन आला, तर म्हटलं बसा. त्यांची बोलणी झाली, ठरली सगळ्या, आणि अचानकपणे BJPने त्यांना बोलवून घेतलं, 9 जागा दिल्या आणि 9 जागेवरती, ज्या 9 जागा दिल्या त्या 9 जागेवरती BJPचेच उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आले. अजित पवारांबरोबर बोलणी सुरुवात झाली. अचानकपणे त्यांचा निरोप आला की आम्ही तुमच्यावर बसू शकत नाही, आम्ही असणारा वेगळे लढू. BJP आणि एकनाथ शिंदे नागपूरमध्ये एकत्र लढतायत, अजित पवार वेगळं लढतायत अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे, काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष जो आहे, भारतीय जनता पक्ष जो आहे, तो आपल्याच मित्रपक्षावरती दबाव टाकतो की त्यांनी कोणाबरोबर युती केली पाहिजे, कोणाबरोबर युती नाही केली पाहिजे.
याचाच अर्थ की बीजेपीचे असणारे मित्रपक्ष जे आहेत त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. भारतीय जनता पक्षाने सांगितलं उठ तो उठ, बस तर बस, अशी अवस्था ह्या राजकीय पक्षांची केलेली आहे. एका अर्थाने भारतीय जनता पक्ष जो एक अजेंडा ह्या देशामध्ये राबवते की राजकीय पक्षांना संपवायचं, राजकीय पक्षांची ताकद संपवायची. काय का राजकीय पक्ष एकदा संपले तर विरोधक संपला. विरोधकांचा आवाज कोणी उठवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काय का संघटनच नाही, नेता नाही, कार्यकर्ता नाही. लोकांमध्ये असंतोष निश्चितपणे आहे, पण तो असंतोष रस्त्यावरती उतरवण्यासाठी एका बाजूला पक्ष पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला झेंडा पाहिजे. हे दोन्हीच अस्तित्व ठेवायचं नाही तर सामान्य माणसाला स्वतःचा आवाज उठवता येणार नाही अशी परिस्थिती केल्या जाते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीपासून आम्ही ठरवलं होतं की भारतीय जनता पक्ष सोडला उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा. उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा. हेतू एकच की जी काही आपली थोडीफार ताकद आहे, जी काही ताकद आपण उभी केलेली आहे, त्या इतर पक्षाच्या ताकदीबरोबर एकमेकाला जगवायचं राजकारण करायचं, एकमेकाला टिकायचं राजकारण त्या ठिकाणी करायचं. राजकीय पक्ष जगले तर भारतीय जनता पक्षाचा अजेंडा संविधान बदलण्याचा जो आहे तो गळून पडतो. हे असणारं लक्षात घ्या, गळून पडतो. का ज्या क्षणाला ते म्हणतील की आम्ही असणारं संविधान बदलतोय, तर राजकीय पक्ष जे शिल्लक आहेत, राहिलेले आहेत, ते झेंडा घेऊन, माणसं घेऊन, बाहेर घेऊन 2 हात करायला बीजेपीशी उतरायला तयार होतील. ती परिस्थिती येऊ नये म्हणून राजकीय पक्ष संपवा हा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा, हे आपण लक्षात घ्या. आता तुम्हाला ठरवायचं, तुम्हाला ठरवायचं की इथले राजकीय पक्ष संपवायचे आहेत की टिकवायचे. का राजकीय पक्ष नुसते राजकीय पक्ष नाहीत. या देशामध्ये समता आणली संविधानाने. या देशामध्ये बंधुभावाला संविधानाने, या देशामध्ये सन्मानाला संविधानाने. आता नवीन निर्माण करण्याची काहीच गरज नाहीये. समाज हा समान झालेला आहे. आता समान झालेल्या समाजाने सत्ता आपल्या हातामध्ये घेण्याचा कारोबार हा सुरुवात केला पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्यांनी इथली सामाजिक व्यवस्था समान केली, बरोबरीची केली, आता त्यांनी ती टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. टिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर या देशावरती मग ते नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत राज्य कोणाचं राहणार, कुठल्या विचारांचं राहणार, याची ठरवण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्या. याची ठरवण्याची वेळ आली. निश्चितपणे याच्या अगोदर समाजवाद्यांचे सरकार होतं, कम्युनिस्टांचं सरकार होतं, गांधीवादी काँग्रेसवाल्यांचं सरकार होतं. हे सगळे सरकार आम्ही संविधानवादी आहोत असं म्हणतच. आम्ही संविधानवादी आहोत, संविधान टिकलं पाहिजे आणि हे राज्य संविधानवरती चाललं पाहिजे अशी ग्वाही देत होते.
आत्ताचं असणारं जे सरकार आहे, आत्ताचं असणारं जे सरकार आहे ते असं म्हणतंय की आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यांची ही नवीन गोष्ट आहे का? तर अजिबात नाही. 1950 ला हे संविधान ज्यावेळेस स्वीकारण्यात आलं त्याच वेळेस RSS आणि त्यांच्या संघटनेने शपथ घेऊन सांगितलं की सत्ता जर आमच्या हातात आली तर आम्ही हे संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. सत्ता आमच्या हातात आली तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये काळा दिवस, स्वातंत्र्य दिन काळा दिवस पाळण्याची प्रथा ही जर कोणी सुरुवात केली असेल तर इथल्या बुद्धिजीवीवाल्यांना सांगतो ती कुठल्या इथल्या असणाऱ्या मागासवर्गीय संघटनेने केली नाही, ती कुठल्या इथल्या असणाऱ्या भटक्या संघटनेने केलेली नाही, त्यांनी इथल्या कुठल्याही कामगार संघटनेने केलेले नाही. तर या देशाचा 15 ऑगस्ट 1950 हा काळा दिवस साजरा करण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती RSSने केली, हे लक्षात घ्या. आज हेच बुद्धिजीवी दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाने RSSच्या पाठीमागे आहेत, हे लक्षात घ्या. आणि काळा दिवस का साजरा करा? तर या देशाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो काळा दिवस त्या ठिकाणी मान्य करण्यात. आज हेच RSS वाले स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात आहेत. माझं चॅलेंज आहे मोहन भागवतांना की मी जे म्हणतोय ते खोटं आहे, फक्त एवढं म्हणून दाखवा. तुमचा काळा चारित्र्याचा इतिहास हा मी नाही लिहिला. ज्याला तुम्ही लोह पुरुष म्हणता, सरदार वल्लभभाई पटेल ज्याला लोह पुरुष म्हणता, त्यांनी 22 जुलै 1950 ला GR काढून जो करारनामा केला तो इतिहास तुमच्या समोर ठेवल्याशिवाय राहणार. गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे, माझा रेकॉर्ड नाहीये. ते गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड आहे ते. आणि ज्याला तुम्ही लोह पुरुष म्हणता त्यांनीच तुमचा काळा चिटोरा हा गव्हर्नमेंट GR मध्ये नमूद केलेला, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या बुद्धिजीवींना माझं असणारं आव्हान आहे की इतिहास बाबासाहेब नेहमी म्हणाले की शिकवत असतो. बाबासाहेब नेहमी म्हणाले की इतिहास हा शिकवत असतो आणि इतिहास शिकून आपल्याला असताना पुढे जायचं असतं. आज आपण बघत असाल की ज्यांनी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं तो स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या ऐवजी काळा दिवस त्यांनी साजरा केला. आज तेच तुम्हाला पुन्हा एकदा आयरणीवरती आणून ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. युद्धाच्या आयरणीवरती आणून ठेवलेलं आहे. कशासाठी?
तर RSS वाले म्हणतात, BJP वाले म्हणतात की आमचा पंतप्रधान विश्वगुरू आहे. कोण आहे? विश्वगुरू आहे. अरे अगोदर 3 विश्वगुरू आहेतच ना. एक ट्रम्प आहे, तो उघड उघड मोदीचा अपमान करत बसतो. दुसरा आहे चायनाचा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग. तिसरा आहे पुतिन आहे. या चौथ्याला ते मान्य करतील का? ट्रम्प तर म्हणतोय या नव्या गुरुची असणारी मगरुरी मी मोडल्याशिवाय राहणार नाही. भांडण कोणाचं आहे? मोदीचं आणि ट्रम्पचं. शिक्षा कोणाला होणार? तर देशाला होणार, देशामधल्या नागरिकाला होणार. आता हे तुम्हाला पाहिजे का? ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे. आर्मीचा चीफ काय म्हणाला? आपल्याला एका युद्धाला नजीकच्या काळामध्ये तोंड द्यावं लागेल. जास्ती काही तो बोलला नाही. पण हे नजीकच्या काळातलं युद्ध काही आहे? ट्रम्प असं म्हणतोय की भारतीय जनता हे मोदीचं कमांड मोडतंय का मला बघायचंय. मोदीचा जो गुरूर आहे तो तोडतोय का बघायचंय. भारतीय जनतेने तोडलं नाही तर युद्ध करून आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या युद्धाची असणारी चर्चा या आर्मी चीफनी केली हे लक्षात घ्या. मिलिटरीच्या प्रमुखाने केली हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला युद्ध पाहिजे का? तुम्हाला युद्ध पाहिजे का? नको ना. मग भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान द्या. उद्या कोण सत्तेमध्ये येईल, कोण सत्तेमध्ये येणार नाही याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही ट्रम्पला सांगा, मतदानाच्या स्वरूपामध्ये सांगा की मोदीची झिंक आणि कंबार्ड हे दोन्हीही आम्ही मोडून टाकतो. तू येण्याची गरज नाही. ते तू युद्ध लढण्याची असणारी गरज नाही, आम्हीच मोडतो. आणि कशाने मोडायचं? कशाने मोडायचं? कशाने मोडायचं? आता ते बोलायला लाजताय तुम्ही लोक. मतदानाने मोडायचं हे लक्षात घ्या. अरे तुम्ही तर या देशाचे मालक आणि त्या नोकराला तुम्ही घाबरताय. नरेंद्र मोदी हा लोकशाहीतला नोकर आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्या पलीकडे त्याची लायकी नाही. मला अनेक जण म्हणतात प्रकाश शिवाय देऊ नका, बोल घेऊन जाते. अरे म्हटलं मी तर वाटच बघतोय. मी म्हटलं वाटच बघतोय. म्हणजे कायमस्वरूपी एकदा की ज्यांना आपण निवडून देतो, कायमस्वरूपी लोकांच्या मनामध्ये बिंबवता येईल की ज्यांना आपण निवडून देतो ते लोकशाहीचे सेवक आहेत, ते मालक नाही आहेत. ते लोकशाहीचे सेवक आहेत, मालक नाही आहेत. मालक जे आहात ते आपण सगळेजण आहोत हे लक्षात घ्या. इथला मतदार, इथला नागरिक हा या देशातला मालक आहे. आणि मालकच घाबरायला लागल्यानंतर असताना काय होणार आहे? शेत कुंपण खाणारच आहे. किंवा उलट होऊ शकतं, दोन्ही ठिकाणचं होऊ शकतं. किंवा आपण असणारं काही गोष्टी ठामपणे मांडायला शिकलं पाहिजे असं आव्हान मी या ठिकाणी करतोय. मित्रो,
जो काही नगरपालिकेमधला वंचित बहुजन आघाडीचा असणारा निकाल आहे तो एक बोलका निकाल आहे. आपण एक लक्षात घ्या, एका बाजूला 5-5, 6-6, 10-10, 15-15 हजार एकेका मताला किंमत होती. आणि अशा असणाऱ्या वातावरणामध्ये सामान्य जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या 100 पेक्षा जास्त उमेदवारांना विजयी केलं हे लक्षात घ्या. मी त्या सगळ्या मतदारांची दाद देतो की त्यांनी हिंमत दाखवली आणि स्वतःच्या मनावरचं मताच्या रूपाने त्यांनी व्यक्त केलं आणि अपेक्षा बाळगल्या. कोणाकडून? तर इथे फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्याच्याकडून त्यांनी अपेक्षा बाळगल्या की या देशातली लोकशाही आणि या देशातलं संविधान हे वाचवण्याचा जबाबदारी आपण घ्या, पुढारपण आपण घ्या, नेतृत्व आपण करा, आम्ही आपल्या बरोबर यायला तयार आहोत. हा संदेश त्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून येतोय हे लक्षात घ्या. हा संदेश तिकडनं बाहेर पडतो. आता या संदेशाचा अंमल करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. कसला कसला त्याग करावा लागेल ते मी सांगतो. पहिल्यांदा कबाब याचा त्याग करावा लागेल. तयारी आहे कबाब त्याग करण्याची. त्याच्यानंतर शबाब हा त्याग करावा लागेल. तयारी आहे का? त्याच्यानंतर महात्मा गांधी त्याग करावा लागेल. आहे की नाही? ज्या दिवशी तुम्ही हे केलं त्या दिवशी लक्षात घ्या की फुले शाहू आंबेडकरी विचार चा लढा हा देशामध्ये उभा केला आणि याच लढ्याच्या माध्यमातून जो मनुवाद कोण रोखावू मागतोय, RSS जो मनुवाद आणायला बघतोय, त्याचा ज्या पद्धतीने महात्मा फुलेने पाडाव केला, शाहू महाराजांनी केला, बाबासाहेबांनी केला, तोच पाडाव आपणही करू शकतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून सत्ता म्हणजे नुसती सत्ता नाही, तर विचारांची सत्ता. आज आपण बघत असाल की मनुवाद्यांची सत्ता आहे आणि मनुवाद्यांची सत्ता असल्यामुळे स्वतःची सत्ता टिकावी आणि स्वतःचा मनुवाद या ठिकाणी आणावा म्हणून त्यांचा प्रयत्न चाललाय. सत्तेचा ते वापर करतात. उद्या हीच सत्ता आपण जर हातात घेतली तर आपण काय करू? फुले शाहू आंबेडकरी विचाराची चळवळ पेरण्याचा, पसरवण्याचा आणि राबवण्याचा असणारा कामकाज करू. ही सत्तेची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे. इलेक्शन म्हणजे नुसतं उमेदवाराचं नाही. इलेक्शन म्हणजे असणारं नुसतं पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाही. तर इथे जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा म्हणतो त्या प्रत्येकाची लढाई आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. आज मनुवादी रस्त्यावरती उतरलेले आहेत, घरोघरी फिरतात आहेत.
आज घरोघरी फिरतात आहेत आणि मतं मागतात. फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस घरात बसलेला आहे. बदल कसा होणार? तुम्हालाही इलेक्शनच्या कालावधीमध्ये कार्यकर्ता व्हावं लागेल, प्रचाराचं वाहक व्हावं लागेल. तेव्हाच कुठे असणारी सत्ता आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. घरी बसून सत्ता येणार नाही. विचाराशी कमिटमेंट, विचाराशी बांधिलकी हे असणं महत्वाचं आहे. आणि विचाराशी बांधिलकी असली तर मग आपण निश्चय केला पाहिजे की या विचाराचा सत्ता मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते मी करणार आहे. आपण म्हणतो वाटप होणार आहे. वाटप करायला उमेदवार येतो का? वाटप करायला उमेदवार येतो का पाकिट घेऊन? नाही ना. मनुवादी माणूसच येतो ना पाकिट घेऊन वाटप करायला. मग तीच गोष्ट तुम्हालाही करावी लागेल. माझ्या बरोबर एक मत अधिक कसं येईल? माझं मत फुले शाहू आंबेडकरी मतदाराचं तर आहेच, पण त्याच्या बरोबर एक मत अधिक कसं येईल यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचार मानणाऱ्याने कामाला लागलं पाहिजे. मग साम धाम जे काय वापरायचं ते वापरा, पण ते एक मत मिळालं पाहिजे. आणि ते एक मत मिळालं तर विजय आपला आहे आणि सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची आलेली असते. आता हे करणार की न करणार? स्वतःच्या खिशामधले असणारे 1000 रुपये खर्च करणार की न करणार? की उमेदवार 1000 रुपये देतो की न देतो त्याची वाट बघत बसणार? आपल्या सुरक्षितेची लढाई आहे, उद्याच्या पिढीच्या सुरक्षितेची लढाई आहे. आणि म्हणून ही लढाई आपल्यालाच लढावी लागेल. इतर कोणीच त्या ठिकाणी लढणार नाही. जो फुले शाहू आंबेडकरी विचार मांडतो त्याची ही लढाई आहे. आणि ही लढाई आपण यशस्वी कराल आणि उमेदवारांना जिंकवाल ही अपेक्षा बाळगून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, नमस्कार. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सुजाता दादा तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन